Praise the Lord. I see always the people are laughing. आनंदी असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे. मी सांगितलं तुम्हाला, हास्य असल्यानंतर कुठल्या गोष्टी होतात, बरोबर आहे ना? हे कोणी तुम्हाला सांगणार नाही. The joy of the Lord is my strength. And with joy. आनंदाने काय करतो मी? And with joy, I draw out everything from the well of salvation. तारण्याच्या कुपीमधून आनंदाच्या द्वारे आम्ही सर्व काही बाहेर काढतो. हे जर आम्हाला माहीत नसेल, हे जर आम्हाला माहीत नसेल तर काही उपयोगाचं नाही, काय उपयोगाचं नाही. इतकी सुंदर साक्षी दिली या ठिकाणी. साक्षीशिवाय काहीही होत नाही. कन्फेशन इज द हायवे ओव्हर विच फेथ कॅरीज इट्स सुपरलोड. कन्फेशन आहे, साक्ष जी आहे, हा सुपर एक्सप्रेस हायवे आहे. त्याच्यावरती विश्वास, किती मोठा लोड असू दे विश्वासाचा, तो विश्वास त्या ठिकाणी त्याच्यावरती आपला कार्गो किंवा आपला लोड तिथं नेतो. कन्फेशन. आज कशाची पूर्तता झाली माहिती आहे का? आज कशाची पूर्तता झाली? कशाची पूर्तता झाली? प्रकटीकरण 19:11. प्रकटीकरण 19:11. Revelation 19 and verse 11. They overcame Satan by the blood of the Lamb and by their testimony. त्यांच्या साक्षीने आणि कोकऱ्याच्या रक्तानं त्यांनी त्याच्यावरती काय केलं? मात केली. बरोबर आहे? रेव्हलेशन कितवं वचन आहे ते? प्रॉब्ली रेव्हलेशन 12:11. सॉरी 12:11. प्रकटीकरण 12 आणि 11. 12 आणि 11 काय म्हणतं ते? कोकराच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनाने जिंकले. तुमच्याकडे साक्ष असली पाहिजे. हो, साक्ष असली पाहिजे. प्रतिदिनी तुमच्याकडे साक्ष असली पाहिजे. साक्ष होतात, साक्ष होतात. आता अंशू आणि शिफाची त्या ठिकाणी साक्ष आलेली आहे. काय झालं? कशामधनं ते गेलेले आहेत, कशामधनं ते गेलेले आहेत. आणि आज ती साक्ष सांगितली म्हणून आज त्यांनी काय केलेलं आहे? तो जो सैतान त्यांच्या भोवती किंवा आमच्या भोवती किंवा चर्चच्या भोवती जो आहे त्याचा त्यांनी काय केला आहे? पराभव केलेला आहे. तुम्हाला दररोज त्याचा पराभव करायचा का? काय करा? दररोज साक्षी द्या, साक्षी द्या. आणि कोकऱ्याच्या रक्तानं, कोकऱ्याच्या रक्तानं. कोकऱ्याच्या रक्तानं म्हणजे काय? कोकऱ्याच्या रक्तानं म्हणजे काय? बाय द ब्लड ऑफ द लॅम्ब. व्हेन वी पार्टेक ऑफ द होली कम्युनियन, ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी प्रभू भोजनामध्ये भाग घेतो त्यावेळेला त्या ठिकाणी काय होतं? त्यावेळेला त्याच्या रक्तानं आणि साक्षीनं आम्ही त्याच्यावरती मात करतो. रक्त का महत्त्वाचं आहे? रक्त का महत्त्वाचं आहे? कारण जो येशू ख्रिस्तानी तो करार केला त्या क्रूसखांबावरती, तो रक्ताचा करार, आणि त्या रक्ताच्या करारामुळं आम्हाला त्यांनी सर्व आशीर्वाद देव केलेले आहेत. आणि ते आशीर्वाद आमच्यामध्ये आहेत. कशामुळं? त्या रक्ताच्यामुळं. त्या रक्ताच्यामुळं. रक्ताचा करार आहे आमच्यासोबत. ज्या वेळेला प्रभुभोजन घेतो त्यावेळेला आम्हाला माहीत असलं पाहिजे की ह्या रक्ताच्या करारामध्ये आम्ही भाग घेतो. हा रक्ताचा करार आम्ही परमेश्वराला, त्याच्या पित्याला आम्ही जाहीर करतो. आणि म्हणून त्या ठिकाणी
त्याला आठवण करून देतो, पित्या आम्ही तुझ्या रक्ताच्या कराराची आम्ही लेकरं आहोत, आम्हाला कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही, आमच्या विरोधामध्ये कोणीही येणार नाही, हे आम्ही जाहीर करतो. म्हणून तर त्या ठिकाणी सांगितलेली ही गोष्ट माहीत नसते. त्यामुळं काय होतं, प्रभुभोजनाच्या ह्याच्यामध्ये जो कोणी अयोग्य प्रकारे हे घेतो, अयोग्य प्रकार म्हणजे काय, भाकर पाडली पडू दे, उचला ती, का ते काय देव नाही आहे? अयोग्य प्रकारे म्हणजे काय, अयोग्य प्रकार आम्हाला कळला पाहिजे. जो कोणी त्याच्या शरीराचं मर्म ओळखत नाही आणि अयोग्य प्रकारे तो घेतो, न समजल्या कारणाने जो ते घेतो, अयोग्य प्रकार म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला त्याच्या शरीराचं मर्म कळलं पाहिजे. आणि त्याचं शरीराचं मर्म कशासाठी हे आहे, तर त्यांनी रक्ताचा करार आम्हाला घेतला. आणि त्या ठिकाणी गलती करा 16 आणि गलती करा 29 मध्ये 3:16 आणि 3:29 मध्ये जे ते दिलेलं आहे, अब्राहमाचा करार अब्राहमाला केलेला होता आणि त्याच्या संतान, एक संतान त्याला केलं होतं. मग आमचं काय, परंतु 29 मध्ये दिलेलं आहे, जे कोणी ख्रिस्ताचे आहेत ते त्या ठिकाणी अब्राहमाचे संतान. आम्ही अब्राहमाचे संतान झालो जेव्हा येशू ख्रिस्तावरती आम्ही त्या ठिकाणी विश्वास ठेवला. ही पूर्तता आहे, त्या ठिकाणी ही पूर्तता आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रभुभोजन फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. मी एकच मर्म सांगितलं तुम्हाला, त्या शरीराचं मर्म. अनेक मर्म आहेत त्या ठिकाणी, आम्हाला माहीत असले पाहिजेत. होशिया 4:6 काय सांगतं, माझ्या मंडळीचा नाश ज्ञानाच्या अभावी होत आहे. कोणालाच माहीत नाहीत ही गोष्टी, कोणालाच माहीत नाहीत, कोणालाच ह्या गोष्टी माहीत नाहीत. म्हणून त्या ठिकाणी पुष्कळ जण अशक्त आहेत, पुष्कळ जण आजारी आहेत, पुष्कळ जण वेळेच्या अगोदरच गेलेले आहेत. बरं का, वेळेच्या अगोदरच गेलेले आहेत. काय कारणाने? हे कारण आम्ही प्रभू परमेश्वराच्या शरीराचं मर्म ओळखत नाही. हा प्रभुभोजनाचा विधी आम्हाला कशाला दिलेला आहे, तर त्या ठिकाणी ते समजून घेऊन त्याप्रमाणे ते आशीर्वादासाठी आम्हाला दिलेलं आहे. ओके. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही आज प्रकटीकरण 12-11 हे पूर्ण केलेलं आहे. आणि त्यामुळे आम्हाला इथे बसलेल्या सर्वांवरती ते आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत. आमेन. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. ह्या दोन्ही लेकरांनी, त्यांच्या फॅमिलीनी अनुभव घेतला, त्याच्यासोबत तो अनुभव आमच्यामध्ये त्या ठिकाणी सहभागिता झाली. आम्हाला कळलं, आम्ही सर्वांनी मिळून परमेश्वराचा गौरव केला. बरोबर आहे, त्याच्या चांगुलपणाचं. परंतु आता ही साक्ष आली. ही साक्ष कशामुळे येते, कशामुळे ह्या गोष्टी होतात, कशामुळे ह्या गोष्टी होतात? कोरिन्थीकरास पत्रामध्ये त्या ठिकाणी दिलेले, काढू नका तिकडे, माझी कृपा तुम्हाला पुरेशी आहे. माझी कृपा तुम्हाला पुरेशी आहे. कृपा पुरेशी आहे म्हणलं तर त्या ठिकाणी काय झालं, मी तुम्हाला म्हणतो देवाची कृपा तुम्हाला पुरेशी आहे. तुम्ही त्या ठिकाणी आनंदी होता. पास्टर तीन काय म्हणलं, त्या ठिकाणी कृपा मिळाली आम्हाला, पुरेशी आहे. हो, तुम्हाला प्राप्त झालेली नाही. त्या ठिकाणी नीट वाचा, त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त झालेली नाही. माझी कृपा तुम्हाला पुरेशी. एखाद्याला मी त्या ठिकाणी कोणतं आलं, त्या ठिकाणी एक लहान लेकरू आलं, हे तुला पुरेशी आहे, हे तुला पुरेशी आहे. कळलं का? परमेश्वर म्हणतो माझी कृपा तुला पुरेशी आहे. आणि सर्वात ख्रिस्ती मंडळीमध्ये सर्वात महत्त्वाचं वचन की ज्याच्याद्वारे ख्रिस्ती लेकरांची फसवणूक होते, तर ह्या वचनाच्या द्वारे आम्ही गृहीत धरतो की आमच्यामध्ये त्या ठिकाणी ख्रिस्ताची कृपा प्राप्त. ख्रिस्ताची कृपा अजून प्राप्त झालेली नाही, आम्ही ती समजली नाहीये. परमेश्वराची कृपा तुम्हाला प्राप्त आहे, परंतु ती आम्हाला प्राप्त झाली का? काय लागतं त्या ठिकाणी कृपा प्राप्त करण्यासाठी? आम्हाला काय लागतं? काय लागतं आम्हाला? व्हॉट वी रिक्वायर तो गर्विष्ठास काय करतो?
हां आणि आणि नम्रजनास काय करतो तो? कृपा देतो, कृपा देतो, कृपा देतो. गर्विष्ठांना तो कधीही त्या ठिकाणी कृपा देत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून त्या ठिकाणी तुला माझी कृपा पुरेशी आहे, लगेच कृपा येऊन माझ्या अकाउंटमध्ये आली का? एखाद्याने चेक दिला हो तुम्हाला, मी तुम्हाला एकदा सांगितलं, एखाद्याने चेक दिला तुम्हाला 10 लाखाचा त्या ठिकाणी अमाऊंट आहे, तुमचं नाव आहे, तुमचं अकाउंट सर्व आहे, तुमचं बँक सर्व नंबर सर्व त्या ठिकाणी आहे. ते अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये गेलं का? गेलं का? नाही गेलं. का नाही गेलं? कोणी सही केली, कोणी दिला, त्याच्या अकाउंटमध्ये किती हे तुम्हाला माहिती आहे का? त्या ठिकाणी तुम्ही बघितलं का? त्या ठिकाणी फ्रॉड चेक आहे का रेग्युलर चेक आहे? ते जाऊन तपासणी तुम्ही केली का? नाही तपासणी केली. आणि मग नंतर 1 महिन्यानंतर बघितलं काय नाही, त्या ठिकाणी अकाउंटमध्ये ठणठणाट. आम्ही बघितलंच नाही. माझी कृपा तुम्हाला पुरेशी आहे, परंतु ती माझ्या जीवनामध्ये माझ्या लेकरांसाठी, माझ्या फॅमिलीसाठी ती प्राप्त झाली आहे का? ती माझ्या मंडळीमध्ये, माझ्या त्या ठिकाणी फॅमिलीमध्ये, माझ्या त्या ठिकाणी मंडळीमध्ये त्या ठिकाणी ती उपयोगात येत आहे का? कृपा दिसते, कृपा दिसते. बार्नबास त्या ठिकाणी ज्या वेळेला फिलिप त्या ठिकाणी अंथुखियात ज्या वेळेला तो त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी तो ही वॉज विनिंग सोल्स, अनेक जीव त्या ठिकाणी तो जिंकत होता. आणि त्यावेळेला ते काय चाललं रे बाबा, हा काय करतो, फिलिप काय करतो, का गडबड करायला, म्हणून त्याला येरुशलेमपासून त्याला अंथुकियात पाठवलं. आणि त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी म्हणतो प्रेषितांच्या कृत्येमध्ये की मी अंथुकियामध्ये गेल्यानंतर कृपा पाहिली, कृपा पाहिली. ती कृपा पाहिजे, ती कृपा पाहिजे. नुसतं त्या ठिकाणी तुझी माझी कृपा तुला पुरेशी म्हणलं तर ती कृपा माझ्या अकाउंटमध्ये आलेली नाही आहे. त्यासाठी मी नम्र होणं फार गरजेचं आहे. आय हॅव टू बी व्हेरी हंबल, आय हॅव टू बी व्हेरी हंबल. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की कृपा व्यर्थ जाऊ नका. व्यर्थ केव्हा होते? जेव्हा आम्ही हट्टी असतो, जेव्हा आम्ही ॲडॅमेंट असतो, जेव्हा आम्ही त्या ठिकाणी आम्ही गर्विष्ठ असतो, त्यावेळेला कृपा आमच्या जीवनामध्ये कार्य करत नाही. आणि त्यामुळं ह्या गोष्टी हे आशीर्वादित का झाल्या, हे टेस्टिमनीज का येतात, असे टेस्टिमनीज का येतात? परमेश्वराचा चांगुलपणा, मी किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन बघ. ह्याच्या उलट अर्थी का परमेश्वराला हे वचन म्हणावं लागलं? का हे शास्त्रामध्ये आहे? कारण आम्ही कधीही त्याचा अनुभव घेऊन पाहत नाही. आम्ही कधीही त्याचा अनुभव घेऊन पाहत नाही. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो मी किती चांगला आहे रे, माझा अनुभव घेऊन पहा. ह्याचं कारण काय? हे आशीर्वाद काय येतात? कृपा तर एक सांगितले मी, ह्याचा आशीर्वाद ह्या ठिकाणी, हे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये काय येतात? आम्ही जर विचार केला तर त्या ठिकाणी इफिस्करास पत्र याचा 1 अध्याय आणि 3 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वाद केलेत. गॉड हॅज ब्लेस्ड अस विथ ऑल द स्पिरिच्युअल ब्लेसिंग्स इन हेवनली प्लेसेस इन क्राइस्ट जीजस म्हणलेलं आहे. इन क्राइस्ट जीजस. कोणामध्ये? ख्रिस्तामध्ये. कोण आहे ख्रिस्त? वचन कोण आहे? कृपा कोण आहे? प्रीती आहे. हे सर्व त्याचे नाव आहेत, हे सर्व त्याचे नाव आहेत. कृपा कोण आहे? येशू ख्रिस्तच आहे. दया कोण आहे? तोच आहे. त्या ठिकाणी वचन कोण आहे? तोच आहे. आणि त्या ठिकाणी काय दिलेलं आहे आणखीन? प्रीती. तोच प्रीती आहे. देव प्रीती आहे, देव प्रीती आहे. आणि आम्ही कोणामध्ये आहोत? ख्रिस्तामध्ये. ख्रिस्तामध्ये म्हणजे कुठे? वचनामध्ये. वचनामध्ये म्हणजे कुठे? कृपेमध्ये. कृपेमध्ये म्हणजे कुठे? प्रीतीमध्ये. मग मी तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी प्रीतीमध्ये जर असेल, गुलाबजाम खाल्ला का कधी? खाल्ला. काय करतात गुलाबजाम? तळल्यानंतर त्या ठिकाणी तसेच ठेवतात,
तसेच ठेवतात. छान लागतात फार, ते तळल्यानंतर ते कडक मस्त लागतात. हां, कुरकुरे असतात ना त्याप्रमाणे ते लागतात. हां, फार छान लागतात, फार छान लागतात. काय करावं लागतं नंतर? त्या पाकामध्ये घालावं लागतं, पाकामध्ये घालावं लागतं. पाकामध्ये घातल्यानंतर ते रात्रभर ठेवावं लागतं. हां, रात्री 12ला उठून जाऊन तिथं खायत बसायचं नाही, अर्धवट झालेलं असतं, ते अर्धवट घट्ट असतं. नाही नाही, सकाळी उठल्यानंतर ते खाल्ल्यानंतर ते लहान लेकराला द्या ना, ते इतकं सुंदर त्याचा स्वाद घेतं, त्याचं सर्व त्या ठिकाणी ते ओघळत असतं. काय झालेलं आहे, काय परिणाम झालेला, काय रिॲक्शन झालेली आहे रात्रभर. ते जे हट्टी होतं ना, ते गोल काळं होतं ना, हां, हट्टी होतं, निब्बर होतं, काय होतं ते गर्विष्ठ होतं. परंतु त्याला काय केलेलं आहे, त्या पाकामध्ये रात्रभर त्या ठिकाणी त्याला बुडून ठेवलेलं आहे. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, तो पाक त्याच्यामध्ये केला. त्याच्यानंतर गेल्यानंतर तो सॉफ्ट झालं, मुलायम झालं, स्वादिष्ट झालं. आता तुम्ही खा ना. पूर्वी त्या ठिकाणी एक पण खाल्लं नसतं, परंतु आता 10-12 तुम्ही एका ह्याच्यामध्ये संपून टाकता. काय फरक झाला, काय फरक झाला, काय फरक झाला? ते दोन्ही एक झालेले आहेत, ते दोन्ही एक झालेले आहेत. तसं आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत, ख्रिस्तामध्ये आहोत. कोण आहे तो? प्रीती आहे. प्रीती जर असेल तर आत्तापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी शिक्षक व्हायला पाहिजे होता, असं परमेश्वराचं वचन आहे. म्हणजे आम्ही त्या ठिकाणी प्रीतीमध्ये मुळावलेले, प्रीतीमध्ये पाया घातलेले असे आम्ही पाहिजे. परंतु अजूनपर्यंत ते प्रीतीमध्ये आम्ही मुरलेलं नाही. ख्रिस्तामध्ये आम्ही आहोत, ख्रिस्तामध्ये आहोत, ख्रिस्तामध्ये आहोत, ख्रिस्तामध्ये आम्ही आहोत. कलशकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 27 वचन एक रहस्य आहे, एक गुज आहे. त्या ठिकाणी आम्हाला ख्रिस्ती लोकांना कधी समजलं नाही. कुठलं गुज आहे ते? या रहस्याच्या गौरवाची संपत्ती पवित्र जनाला माहीत नाही. पवित्र जनांना कळवण्यासाठी हे परमेश्वराने ते आम्हाला सांगितलेलं. काय? हे जे रहस्य आहे, अनेक दिवसापासून, अनेक वर्षांपासून जे आमच्यापासून त्या ठिकाणी दूर होतं, आम्हाला माहीत नव्हतं, ते परमेश्वराने काय केलेलं आहे, ते रहस्य आम्हाला त्या ठिकाणी काय केलेलं आहे, ते आम्हाला प्रगट केलेलं. काय रहस्य आहे ते? हां हां, तो ते रहस्य आहे, ते वचन आहे. पुढे वरच्या ह्याच्यामध्ये ते दिले ते वचन आहे. ते वचन, ते वचन म्हणजे ख्रिस्त आम्हामध्ये ही गौरवाची आशा आहे. का वचन आहे? आहे. हां हां हां, पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवण्यात आले होते. हां, ते काय? ते हे वचन आहे. हे वचन, हे दिस इज द मिस्ट्री, दिस इज द मिस्ट्री दॅट यू शुड नो. रहस्य. आमचे मित्र असतील, आमच्या मैत्रिणी असतील, त्यांना आमचे कुठलं तरी गुज त्यांना माहिती आहे आणि आम्ही त्यांच्या पाठवतो, सांग ना, सांग ना, सांग ना, सांग ना, सांग ना. ख्रिस्ताला कधी विचारलं का हे तू गुज सांग मला? नाही. ते जे गुज, जगिक जे गुज जे आहे ते आम्हाला त्या ठिकाणी ते आम्हाला प्रगट करून घेण्यासाठी आम्ही इतकी धडपड करतो. हे जे गुज आहे, ख्रिस्त आम्हामध्ये ही गौरवाची आशा. 2:6 दिलेल्या आम्ही ख्रिस्तामध्ये, पवित्र आत्म्याने आम्हाला घेतलं, पुनरुत्थित येशू ख्रिस्तासोबत आम्हाला घेतलं. त्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे ख्रिस्तामध्ये आम्हाला ठेवलेले. ख्रिस्तामध्ये ऑलरेडी आम्ही त्या ठिकाणी ख्रिस्तामध्ये आहोत. आणि कलसेकरास 1:27 आम्हाला काय सांगतं? ख्रिस्त आम्हामध्ये ही गौरवाची आशा. म्हणजे योहान 15 आणि 16 आणि 17, मी तुम्हामध्ये आणि तुमची वचने माझी, मी तुम्हामध्ये आणि माझी वचने तुम्हामध्ये असली तर तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. म्हणजे ह्या ठिकाणी काय आहे? व्हॉट इज द सिक्रेट? आम्ही त्याच्यामध्ये आणि त्याची वचनं आमच्यामध्ये. म्हणून तर ते 15 वर्ष मी द्राक्षवेल माझा बाप माळी आहे, ह्या प्रकारे हे ते रहस्य असलं पाहिजे. आम्ही दोघांमध्ये असलं पाहिजे. जसं तो पाक जो आहे तो तिथे जातो आणि त्या ठिकाणी ते दोन्ही एक मिळून त्या ठिकाणी एक रहस्य बनतं. त्या ठिकाणी आम्ही नुसते ख्रिस्तामध्ये नाही तर ख्रिस्त पण आमच्यामध्ये आहे.
आम्ही कुठं आहोत? वचन आहे ख्रिस्तामध्ये. कुठं चाललो म्हणलं तर काय म्हणतो? चर्चला चाललो. चर्चला चाललो चुकीचं आहे ते. चर्चला चाललो नाही. तुम्ही आम्ही कोण आहोत? आम्ही मंदिर आहोत देवाचे, हो की नाही? देवाचे मंदिर आहोत की नाही? मोबाईल मंदिर आहोत, मोबाईल मंदिर. मग मग तुम्ही त्या ठिकाणी तिथं 7 रस्त्याला असेल तिथं कोणी तर कुठे चाललं? चर्चला चाललं. अरे मग तू कोण आहे? तू कोण आहे? तू कोण आहे? तू मंदिर आहे, देवाचं मंदिर आहेस. देवाचं मंदिर आहे. आणि हे मंदिर कशामध्ये असलं पाहिजे? ख्रिस्तामध्ये. कारण त्या मंडळीचं मस्तक कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. त्या ख्रिस्तामध्ये आम्ही असलं पाहिजे, हे समजून घ्यायला पाहिजे. आम्ही देवाचं वचन सांगतं की त्या ठिकाणी आम्ही जगामध्ये आहोत परंतु आम्ही जगाचे नाहीत. वी आर देअर इन द वर्ल्ड बट वी आर नॉट ऑफ दी वर्ल्ड. जगाचे नाही आम्ही. हे वर्ल्ड आहे इथं, WORLD, वर्ल्ड आहे. जर ह्या ठिकाणी ह्या वर्ल्डमध्ये आम्ही जर आहोत परंतु आम्ही त्याचे नाही आहे. मग त्याचे नाही म्हणलं तर आम्ही कोणाचे आहोत? वचनाचे आहोत. आम्ही वचनाचे आहोत. म्हणून वचनामध्ये आम्ही असणं फार गरजेचं आहे. ते वचनामध्ये असणं फार गरजेचं आहे. हे जगामध्ये आहे, हे जगामध्ये हे जे यल आहे हे मोठं आहे. ह्याचा अर्थ काय होतो? जगामध्ये ह्या ठिकाणी यल म्हणजे लस्ट ऑफ द आईज, लस्ट ऑफ द फ्लेश अँड लस्ट ऑफ द प्राईड ऑफ लाईफ. ही जी वासना आहे, 3 प्रकारच्या वासना, हे यल म्हणून त्या ठिकाणी लस्ट आहे. ही लस्ट त्या ठिकाणी जगामध्ये आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जगामध्ये ही जी त्या ठिकाणी वासना आहे त्याच्यामुळं वचनाचा त्या ठिकाणी प्रसार होत नाही. आम्ही पण त्या ठिकाणी वाढत नाही. आणि म्हणून तर पाऊल म्हणतो आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता परंतु आतापर्यंत तुम्ही शिक्षक, जेव्हा जेव्हा मी तुम्हाला जड अन्न देतो त्यावेळेला तुमची त्या ठिकाणी तयारी नसते. तुम्हाला त्या ठिकाणी दुधाच्या बाटल्याच लागतात. आणि म्हणून ह्या ठिकाणी जगामध्ये हे आहे परंतु जगामध्ये आम्ही आहोत परंतु आम्ही जगामध्ये नाही. आम्ही वचनामध्ये असलं पाहिजे. वचनामध्ये आम्ही असलं पाहिजे. वचन फार महत्त्वाचं आहे. आम्हाला वचन फार महत्त्वाचं आहे आणि ह्या वचनामध्ये आम्ही असणं फार गरजेचं आहे. वचन जर नसेल ना तर काही नाही. काय ते वचन? काय इब्री लोकांमध्ये पत्रामध्ये काय म्हणलेलं? वचन हे सजीव आणि सक्रिय. इट इज लिव्हिंग अँड ॲक्टिव्ह, शार्पर दॅन द डबल एजेड सोड. डबल एजेड सोड म्हणलेलं आहे. कोणाप्रमाणे? दुधारी, दुधारी, दुधारी. ह्याचा अर्थ समजला का? दुधारी तलवार म्हणजे काय? दोन्हीकडे धार, बरोबर आहे. पण इफिसमध्ये त्या ठिकाणी एक वचनामध्ये दिलेलं आहे, काढू नका तिथे, मी सांगतो, लक्ष द्या. त्या ठिकाणी काय दिलेलं आहे? ते वचन जे दिलेलं आहे ते काय? द सोर्ड ऑफ द स्पिरिट म्हणलेलं आहे. कशाचं? आत्म्याची तलवार. तलवारीला एकच धार असते, बरोबर आहे? एक धार असते. परंतु ह्या ठिकाणी काय म्हणलं आहे? दुधारी तलवार. देवाचं वचन हे सजीव, सक्रिय आणि हे दुधारी तलवार आहे. मग हे कसं दुधारी तलवार? म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा आम्ही खुपसतो त्यावेळेला त्या ठिकाणी दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी ते काय होतं? कापलं जातं. कसं कापलं जातं ते? तलवारीला एक धार आहे. वचन हे दुधारी तलवार आहे म्हटलेलं ना. एका ठिकाणी म्हणले वचन हे काय करे? आत्म्याची तलवार आहे. एक त्याला धार आहे. मग त्या एक धार असलेल्या त्या वचनाला काय करायचं? त्या ठिकाणी आपण ते घ्यायचं, ते तोंडामध्ये घालायचं आणि ते वचन त्या ठिकाणी मोठ्याने बोलायचं. मोठ्याने बोलल्यानंतर ग्रीक शब्द जो आहे तो त्या ठिकाणी ओरिफिस. ओरिफिस म्हणजे काय? त्या ठिकाणी हे तोंडाचं जो गोल आहे आपण त्या ठिकाणी त्याला ओरिफिस म्हणतात. आणि ते जेव्हा त्या ओरिफिसमधून बाहेर आल्यानंतर ते जे वचन त्याला एक धार असते त्याला दुसरी धार येते आपण बोलल्यामुळं आणि ते नंतर वचन दुधारी तलवार होतं. आणि त्याप्रमाणे ते काय होतं? त्या ठिकाणी ते कुठलीही समस्या असली तर त्याला ते कापून टाकतं. कापून टाकतं. काय म्हणला तो शताधिपती? येशू ख्रिस्ता, माझ्या घरामध्ये तुम्ही येणं माझी लायकी नाही हो, परंतु शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर त्या ठिकाणी बरा होईल. आणि त्या ठिकाणी ते गेले आणि त्याचे मित्र आले. ते म्हणाले की
तुझा चाकर त्या ठिकाणी बरा झालेला आहे. त्यांनी विचारलं कुठल्या घटकेला? तो म्हणाला 7व्या घटकेला. ज्या वेळेला येशू ख्रिस्तांनी ते शब्द बोललं त्यावेळेस वचन सजीव आणि सक्रिय आहे. त्या वचनामध्ये आम्ही राहणं फार गरजेचं आहे. त्या वचनामध्ये आम्ही राहणं फार गरजेचं आहे. स्तोत्र स्तोत्र 91 91 अनेक वेळा वाचलं असेल आम्ही. हे अनेक वेळा वाचलं असेल, अनेक वेळा आम्ही वाचलं असेल. 91 तोंडपाठ आहे आमचं. नुसते याकोब काय म्हणतं 1:22 नुसते ऐकणारे होऊ नका, परंतु वचनाप्रमाणे करणारे व्हा. वचनाप्रमाणे केलेले काय होतं त्या ठिकाणी? तुमची फसवणूक होत नाही. तुमची फसवणूक होत नाही. जर वचन ऐकलं संडेला आणि त्याप्रमाणे केलं नाही तर आम्ही घरी गेल्यानंतर आम्ही काय करतो? आमची फसवणूक करतो. प्रत्येक संडेला आम्ही स्वतःची फसवणूक करून घेण्यासाठी चर्चला जातो. हे माहीत असू दे तुम्हाला. जर तुम्ही वचनाप्रमाणे जर केलं नाही तर वचनाप्रमाणे करणं फार गरजेचं आहे. वचनाप्रमाणे करणं फार गरजेचं आहे. नाहीतर तुमची फसवणूक होते. फसवणूक होते. आम्ही फसवणूक करतो स्वतःची. काय झालं त्या ठिकाणी? शंड्याची का फसवणूक झाली? शंड्याची का फसवणूक झाली? तो जात होता, प्रत्येक रविवार तो जात होता आणि त्या ठिकाणी तो 53वं स्तोत्र 53वं त्या ठिकाणी यशाया 53 तो वाचत होता, परंतु ते त्याला कधीच समजलेलं नाही आहे. आणि त्या ठिकाणी पवित्र आत्मा सांगतो फिलिप्पा जा, रथामध्ये बसलाय रे, तो रथामध्ये बसलेला आहे, श्रीमंत आहे फार, परंतु त्याला वचन माहीत नाही. जा पळत 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 गेला त्याच्यामध्ये. काय वाचता तुम्ही? 53वं वाचतो. समजलं? विचार त्याला समजलं का? तो त्याला म्हणतो समजलं का? नाही समजलं. कोणी मला सांगितल्याशिवाय, कोणी मला शिकवल्याशिवाय मला ते कसं समजणार? आणि त्या ठिकाणी ते त्याला समजलं नाही. मग तो त्याला म्हणतो ये इथं वर, आणि त्या ठिकाणी त्याला तो समजवतो. समजल्यानंतर त्याला ते समजतं. समजल्यानंतर तो भरोसा ठेवतो. भरोसा ठेवल्यानंतर त्याने तो निर्णय घेतो. निर्णय घेतल्यानंतर तो कृती करतो. कृती केल्यानंतर त्या ठिकाणी तो काय करतो? बाप्तिस्मा घेतो. बाप्तिस्मा घ्यायला त्याला सांगावं लागलं का? नाही. आम्हाला पुष्कळ ना बाप्तिस्मा घे ना, बाप्तिस्मा घे ना, तरी येत नाहीत लोक, इतके हट्टी आहेत. येशू ख्रिस्ताने घेतला ना हो, बाप्तिस्मा घेतला ना, मग आम्ही घ्यायला पाहिजे ना. हा, तो षंड होता. षंड होता. मजमध्ये राहिल्यापासून तुम्हाला काही हे करता येत नाही. हे षंडत्व आहे. दिस इज स्पिरिच्युअल युनिसिटी, युनक. आज अनेक लोक अशा प्रकारे आहेत. का तर त्यांना ते वचन समजलेलं नाही. ते वचन त्याला समजलं, त्यानंतर त्यांनी तो निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर त्यांनी काय केलं? बाप्तिस्मा घेतला. कोण मला अडवणार आहे? या ठिकाणी बाप्तिस्मा घेतल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं? पवित्र आत्मा त्याच्यावरती आला. त्याचे डोळे उघडले आणि तो आनंदी झाला. इतके दिवस त्याला आनंद कधी त्याच्यामध्ये आला नाही. हे दिस इज द फ्रूट ऑफ द रिक्रिएटेड ह्युमन स्पिरिट. हे आत्म्याचं फळ आहे, आनंद. पहिली गोष्ट त्याच्यामध्ये आली की त्याच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये आनंद त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि तो आनंदी त्या ठिकाणी उभारलेला आहे. इथं फिलिप कुठं गेला? त्या ठिकाणी अंतर्धाम पावलेला आहे. अझोटोसला त्या ठिकाणी गेलेला आहे आणि हा रथामध्ये बसून फर्स्ट टाइम चर्चला तो आला. पुष्कळ वेळा तो आला, परंतु आज ह्या ठिकाणी तो आल्यानंतर तो आनंदी झाला आणि त्या ठिकाणी आनंद हे प्रथम फळ त्याच्यामध्ये झालं. त्याचं षंडत्व निघून गेलं बरं का. आमेन. कितीतरी आम्ही त्या ठिकाणी काहीही आम्हाला करता येत नाही, कारण की तुम्ही मजमध्ये राहिल्या वाचून तुम्हाला काही हे करता येत नाही. हे आम्हाला समजलं पाहिजे. हे आम्हाला समजलं. 91 स्तोत्र, 91 स्तोत्र. आपण कुठं आहोत? कोणामध्ये आहोत? इफिस 2:6 मध्ये, ख्रिस्तामध्ये, प्रीतीमध्ये, कृपेमध्ये, दयेमध्ये. हे सर्व ख्रिस्ताचं आहे. ख्रिस्ताचे नाव आहे ते, त्याच्यामध्ये आपण आहोत. का ते महत्त्वाचं आहे? मी ते सांगितलेलं ना, आपण जगामध्ये नाही, परंतु आपण वचनामध्ये आहोत.
वचन म्हणजे ख्रिस्त आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि तो देव होता. कळलं का? तो देव होता, त्याच्यामध्ये आम्ही आहोत. आम्हाला पवित्र आत्म्याने घेतलं आणि आम्हाला त्या ख्रिस्तामध्ये ठेवलेलं आहे. आता आम्ही त्याच्यामध्ये आहोत. आणि ह्या ठिकाणी पहिलं वचन आहे 91 स्तोत्र. जो परात्पराच्या गुप्त स्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. कधी आम्हाला समजलं का याचा अर्थ काय आहे? तो डिड वी टेक एनी पेन्स लेबर टू नो व्हॉट दिस मीन्स? हे जे काय आहे, हे जे काय लिहिलेलं आहे, पाठ्यदिशी 2 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये 91 स्तोत्र वाचून खलास. काय समजलं? काही ढेकळं समजले नाहीत. ढेकळं फुटलेले पण नाहीत. शेतामध्ये जर बी पेरायचं जर असेल, हे काय बी आहे, हे बी आहे. लूक 8:11, लूक 8:11, लूक 8:11. काय बी? देवाचं वचन आहे. देवाचं वचन आहे. ते देवाचं वचन आहे हे. आणि ते जेव्हा आम्ही शेतामध्ये पेरतो त्यावेळेला ती ढेकळं फोडावं लागतात. ती ढेकळं फोडल्यानंतर त्या ठिकाणी माती त्या ठिकाणी अत्यंत मऊ करावे लागते. म्हणजे त्याच्यामध्ये ते बी पेरल्यानंतर त्या ठिकाणी ते पीक चांगल्या रीतीने येतं. अशा रीतीने आमचं जे अंतःकरण आहे, ते जे ढेकळे आहेत, ते जे आशंका आहेत, त्याच्या ठिकाणी गर्व आहेत, त्याच्यामध्ये सर्व त्या ठिकाणी सर्व ज्या गोष्टी त्या सर्व काढून टाकल्या पाहिजेत. आणि त्यानंतर बी जेव्हा आम्ही पेरतो त्यावेळेला ते चांगल्या रीतीने येतं. जो परात्पराच्या गुप्त स्थळीवर तो. कुठलं आहे गुप्तस्थळ? कुठलं आहे ते गुप्तस्थळ? कुठलं आहे ते गुप्तस्थळ? गुप्तस्थळामध्ये वसतो, गुप्तस्थळी वसतो. जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो. काय ते? आपण कुठं आहोत? 2:6 प्रमाणे ख्रिस्तामध्ये. ख्रिस्तामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ते गुप्त स्थळ आहे बरं का. ते गुप्त स्थळ आहे. ते गुप्त स्थळ आहे. ते गुप्त स्थळ आहे. कृपा हे गुप्त स्थळ आहे. प्रीतीमध्ये ते गुप्त स्थळ आहे. ॲस्ट्रॉनॉट्स त्या ठिकाणी चंद्रावरती गेले, 3 जण गेले. ते काय बरमोडं घालून गेले होते का 3? विशेष त्यांना ड्रेस होता. त्यांना विशेष ड्रेस होता. कितीतरी लाखाचा, करोडोंचा एक ड्रेस त्या ठिकाणी. आणि सर्वजण त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी ते गेल्यानंतर त्या ठिकाणी कशासाठी त्यांना ते घालावं लागलं? जेणेकरून तिथलं जे ॲटमॉस्फिअर आहे, तिथं जे चंद्रावरती ते त्याची त्यांच्या कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं? तिथं ते वर गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? परत त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. कशासाठी त्यांनी घातलं? कशासाठी त्यांनी घातलं? ज्या वेळेला आमचा जन्म झाला, ज्या वेळेला आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, त्यावेळेला आम्हाला त्यांनी कृपेचा झगा दिलेला आहे. त्या कृपेच्या झगामध्ये आम्ही आहोत. माझी कृपा तुला पुरेशी आहे. ते त्यांनी काय म्हणतो? येशू ख्रिस्त वचन काय म्हणतं? येशूला पुट ऑन क्राइस्ट. पुट ऑन क्राइस्ट म्हणजे परिधान करा. अहो, आता परिधान करण्याची प्रश्नच नाही. आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहोत. आणि कलसेकरास 1:27 पर्यंत तो आम्हामध्ये आहे. आम्हाला कुठल्याही गोष्टींची वाण पडत नाही. त्या ठिकाणी आम्हाला वाण पडत नाही. जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो म्हणजे जो ख्रिस्तामध्ये आहे, कृपेमध्ये आहे, प्रीतीमध्ये आहे, दयेमध्ये आहे. कळलं का? तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही त्या ठिकाणी आता ख्रिस्तामध्ये नाही, ठीक आहे, तुम्ही दररोज जातात. आता उष्णतेचे दिवस आहेत, त्यामध्ये तुम्ही गेला, त्या ठिकाणी काय होतं? तुमची सावली पडते. बरोबर आहे? सावली पडते, सावली पडते. परंतु आता ख्रिस्तामध्ये गेल्यानंतर तुमच्या सावलीचं काय झालं? तुमच्या सावलीला काही अर्थ नाही. ज्या ठिकाणी ख्रिस्त जातो त्या ठिकाणी तुम्ही जाता. बरोबर आहे? बरोबर आहे? बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कोणाच्या सावलीत राहता? ख्रिस्ताच्या सावलीमध्ये राहता. नेहमी हे लक्षात असू दे. हे आम्हाला कधी समजलं नाही, पण तू पेत्राला समजला. शिकला होता का तो? शाळा पण शिकला नाही होतो.
प्रत्येक वेळेला त्यांनी 3 वेळा नाकारलेलं येशू ख्रिस्ताला. आणि असा त्या ठिकाणी प्रथम त्या ठिकाणी पेंटेकॉस्टच्या दिवशी त्या ठिकाणी प्रथम त्या ठिकाणी उभारून तो सर्वांना त्या ठिकाणी वचन सांगतो. त्यांनी काय केलं? कहरच केला. त्यांनी कहर केला. येशूने जे चमत्कार केले त्याच्यापेक्षाही वरचढ जाऊन त्यांनी त्या ठिकाणी चमत्कार केलेले. काय केलं? त्याचे शिष्य, त्याचे पेत्राचे शिष्य होते, ते काय म्हणाले? साहेब, पेत्रा साहेब, आता एवढे तो आज एवढे आलेत, बरं व्हायला एवढे आलेत, काय नाही करायचं म्हणजे त्यांना झोपवा. त्यांना माहीत होतं पेत्र कुठल्या रस्त्यावर न येतो आणि त्या ठिकाणी कुठं त्या ठिकाणी त्याची परछाई पडेल हे त्यांना माहीत होतं. आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे? काही केलं नाही. त्यांनी काही बोललं नाही, प्रार्थना केली नाही, त्यांनी काय नाही येशू ख्रिस्ताच्या नावाने त्या शैतानाला धमकावला नाही, काय नाही. त्याला माहिती आहे मी कोणामध्ये आहे? कृपेमध्ये आहे, त्याच्या प्रीतीमध्ये आहे. माझ्या प्रीतीपासून तुम्हाला कोण विभक्त करेल? इज देअर एनीबडी देअर ऑन दी अर्थ हू कॅन डिपार्ट अस फ्रॉम द लव्ह ऑफ गॉड? कोणी नाही. आणि त्याप्रमाणे त्याला माहीत होतं की मी ख्रिस्तामध्ये आहे. आणि त्याप्रमाणे तो चालत असताना त्या ठिकाणी त्याची परछाई बदली. पट ते बरे झाले, ते उठले. सुंदर दरवाजाजवळ त्या ठिकाणी ते जातात. काही सुंदर घडलेलं नाही त्या ठिकाणी, काही सुंदर झालेलं नाही. फक्त नावाला सुंदर आहे. आमच्याकडे सर्व सुंदर असतं, परंतु काही होत नाही आमच्या जीवनामध्ये. आमेन. येस. त्यांनी त्यांच्याकडे भीक मागितली, पण तू खाली बघून मग तो त्याला म्हणतो, पेत्र त्याला म्हणतो, अरे माझ्याकडे बघ रे, माझ्याकडे बघ. त्याला भीक मागायची सवय होती, कारण कोणीच त्याला देत नव्हतं, म्हणून तो खालीच डोकं घालून त्या ठिकाणी भीक मागतो. आणि मग तोला म्हणतो, त्याला वाटलं की काय तरी हे पेत्र वगैरे आणि हे योहान फार मोठे रईस लोक आहेत आणि हे मला काय तर देतील. परंतु ते म्हणतात, आमच्याकडे तुला देण्यासारखी सोनं नाही, आमच्याकडे चांदी नाही, परंतु जे आमच्याकडे आहे ते आम्ही तुला देतो. येशू ख्रिस्ताच्या नावानं उठ आणि चालू लाग. तो उठायला लागतो. हे का होतं? हे आशीर्वाद का येतात? ह्या गोष्टी का घडतात? आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत म्हणून. आपण केलं ना कृपेची ढगफुटी. कशी होते कृपेची ढगफुटी? पावसाची ढगफुटी आम्ही पुष्कळ ऐकलेली हो, पण कृपेची ढगफुटी ऐकली का? लक्षात ठेवा. ते त्याप्रमाणे ढगफुटी होते. यहोशुवाच्या त्या तिकडं ढगफुटी झाली. आणि म्हणून ह्या ठिकाणी काय आहे? जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. आम्ही कोणाच्या मध्ये आहोत? ख्रिस्त येशूमध्ये. गुप्त स्थळ आहे, ते गुप्त स्थळ आहे. त्या ठिकाणी कोणीही आम्हाला बाधित करत नाही. बर्गर खाल्लं का कधी? बर्गर खाल्लं? किती लेअर्स असतात? भरपूर लेअर्स असतात. आम्हाला पवित्र आत्म्याने काय केलेलं? उठवलं आणि त्या ठिकाणी पित्याच्या उजवीकडे स्वर्गामध्ये आम्हाला बसवलेलं आहे. बरोबर आहे. आणि आमच्यामध्ये कोण आहे? पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा आमच्यामध्ये, आम्ही ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्त पित्यामध्ये. ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे. सँडविच आहे एवढं असताना कोण तुम्हाला हात लावेल का हो? मला सांगा ना तुम्हाला सांगा. नेहमी त्याच्या चांगुलपणाचा अनुभव. आणि ह्या ठिकाणी तोच माझा देव, त्याच्यावरती मी भाव ठेवतो. आणि मग नंतर पुढं त्यांनी सांगितलंय, कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातकमारीपासून तुझा. हे तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्ही वाचा. जे मला तुम्हाला सांगायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. वचन 14 पासून. माझ्यावरती त्याचे प्रेम आहे. तपासणी करायची. आमचं प्रेम त्याच्यावरती आहे का? म्हणून मी त्याला मुक्त करीन. मुक्तता येते, डिलिव्हरन्स केव्हा येतं? जेव्हा आम्हाला माहीत आहे की आमचं प्रेम त्याच्यावरती आहे. ख्रिस्ताला समजून घ्यायचं कारण नाही. तो आम्ही त्याच्यावरती प्रीती करू दे न करू दे त्या ठिकाणी, परंतु तो काय करतो? त्या ठिकाणी सर्वांवरती प्रीती करतो, सर्वांवरती दया करतो. त्या ठिकाणी हे होत नाही. सर्वांवरती तो दया करतो. माझ्यावरती त्याचं प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन. वचन वाचतो का? मी प्रार्थना करतो का? त्या ठिकाणी आम्ही त्याचं मनन करतो का? त्याला क्वालिटी टाइम देतो का? किती तास आहे त्या ठिकाणी दिवसामध्ये? किती वेळ आहे दिवसामध्ये? 24. बर, 24 तासाचा दशमांश किती झाला?
ओके, ते काही असू दे, 2 तास आपण रॅन्डम पकडू, 2 तास 40 मिनटं. काय म्हणतो मलाकी 3 मध्ये, तुम्ही मला ठकवलं, तुम्ही मला फसवलं. देण्याच्या बाबतीमध्ये नाही, देण्याच्या बाबतीमध्ये तर ठकवलं. 1000 जर त्या ठिकाणी आम्हाला पगार जर असेल तर आमचा दशमांश किती होतो? 100 रुपये. देतो का मी 100 रुपये? द्यायला पाहिजे मी. आम्हाला वेळ परमेश्वराने किती दिला? समजा त्या ठिकाणी तो दुपारी आम्हाला संध्याकाळी लग्न आहे आता आमच्या घरामध्ये, आणि त्या ठिकाणी तो येतो आणि तो म्हणतो की नाही, आज 12पर्यंत त्या ठिकाणी बंद, आज अर्धा दिवस इथंच बंद करतो मी, आज तुम्हाला काय नाही अंधार करून टाकतो. चालेल का? और लग्न आहे, देवा लग्न आहे संध्याकाळी. नाही, माझ्यासमोर काय चालत नाही. चालेल का तसं? नाही. किती आहे? 24 तास, त्याच्यामधले 2 तास 40 मिनटं. किती दशमांश होतो वेळेचा? 2 तास. मग दररोज आम्ही द्यायला पाहिजे ना? देतो का? म्हणून तर देव म्हणतो तुम्ही ठकवता. तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही. तुम्ही मागता पण तुम्हाला अयोग्य प्रकारे तुम्ही मागता, तुमच्या चैनीसाठी तुम्ही मागता. आणि हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी त्याचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन, त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी स्टोरीत ठेवलं. काय त्याचं नाव आहे? येशू ख्रिस्त. त्याच्याबद्दल अधिक माहिती आम्हाला पाहिजे. सार्वकालिक जीवन काय, पित्याबद्दल आणि येशू ख्रिस्ताबद्दल अधिक माहिती असणं त्याला सार्वकालिक जीवन म्हणतात. टू नो गॉड अँड हिज सन मोर अँड मोर, हे त्या सार्वकालिक जीवन आहे. आणि ते सार्वकालिक जीवन म्हणजे आम्हाला येशू ख्रिस्त काय आहे? नासरेतकर येशू आहे. का म्हणतात त्याला नासरेतकर येशू ख्रिस्त? आम्हाला जेव्हा त्रास होतो तेव्हा कोणाला त्रास होतो? नासरेतकर येशूला. कारण त्या ठिकाणी त्याला तो पाऊल त्या ठिकाणी पडला घोड्यावरनं आणि तो म्हणतो की कोण आहे प्रभू जो तू त्याचा छळ करतो? तो मी येशू नासरेतकर आहे. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. धावा करा. प्रीती केल्यानंतर धावा करा. कृपा माहीत आहे त्याप्रमाणे धावा करा. त्याचं नाव त्या ठिकाणी माहीत आहे त्याच्यानंतर तुम्ही धावा करा. अत्यंत नम्र व्हा, त्याच्यानंतर तुम्ही धावा करा. कसं ऐकत नाही? अहो तो तुम्हाला काय करतो त्या ठिकाणी? तुम्ही झोपलेले जरी असला तर तुमच्या उशाला त्या ठिकाणी बसलेला आहे. देर इज वर्ड लाईक दॅट, की त्या ठिकाणी तो सकाळी जरी आम्ही उठलो तर तू माझ्या शेजारी माझ्या जवळच बसलेला आहे, असं देवाचं वचन आहे. किती चांगलं वचन आहे हे. आम्हाला त्या ठिकाणी ताजतवाणं करतं. आणि त्या ठिकाणी काय, तो माझा दावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्याजवळ राहीन. बघा कोण राहतं आमच्या संकट समयी आमच्या जवळ? कोणाची अपेक्षा करू नका, माणसाची तर अपेक्षा करूच नका. त्या ठिकाणी कोण राहतं तुमच्याजवळ? कोण आजारी असली की अनेक त्या ठिकाणी रिलेटिव्हची नुसती त्या ठिकाणी रेलचेल लागते घरामध्ये. ते पेशंट राहायला बाजूला दवाखान्यामध्ये, तिथं घरामध्ये जे आलेले त्यांचंच करावं लागतं. त्यांचं नाश्ता, त्यांचं दुपारचं, त्यांचं आंघोळ, त्या ठिकाणी पाणी संपलं, त्या ठिकाणी हे संपलं, ते संपलं, हे किराणा संपलं, सर्व त्यांचं करावं लागतं. कोणाची अपेक्षा करू नका हो, कोणाची अपेक्षा करू नका. परमेश्वराला संधी द्या. तो म्हणतो युद्ध माझं आहे, मी लढणार आहे. तुम्हाला ते काही करायची आवश्यकता नाही. आणि त्या ठिकाणी तो काय म्हणतो त्या ठिकाणी पुढचं वचन वाचा. मी त्याला मुक्त करीन. कुठलं वचन वाचताय? 15. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समय मी त्याच्याजवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन. मी त्याला गौरव करीन. कोण करतोय? सर्व तोच करतो. वन मॅन शो आहे. गौरव करणारा वेगळा, बरं करणारा वेगळा, सर्व पुरवठा करणारा वेगळा. असं करू नका. एकच व्यक्ती, ऑल इन वन, दॅट इज लॉर्ड जीसस क्राइस्ट. आमेन. मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेन. काय म्हटलेलं त्या ठिकाणी?
दीर्घायुष्य म्हणजे किती हो? किती किती? कॅन एनीबडी टेल मी दीर्घायुष्य म्हणजे किती होतं? जुन्या करारात दिलेलं आहे जास्तीत जास्त 60, 70 आणि तरी त्याचा डामडौल जुन्या करारात आहे ते. ह्या ठिकाणी काय दिलं? डेफिनेशन काय आहे त्या ठिकाणी? दीर्घायुष्याची डेफिनेशन काय? दीर्घायुष्य. दीर्घायुष्य कुठं? त्याला दीर्घायुष्य देऊन मी काय करेन? जोपर्यंत आमचं इच्छा आम्ही तृप्त होत नाही तोपर्यंत आम्ही जगणार आहे. लक्षात घ्या. से आमेन टू दिस. कोणी तुम्हाला त्या ठिकाणी आजार असू दे, नाही चल, नाही. तुमच्या हातामध्ये तुमचं आयुष्य, तुमच्या हातामध्ये तुमचं आयुष्य आहे आणि त्या ठिकाणी तुमचा आशीर्वाद तुमच्या हातामध्ये आहे. दीर्घ आयुष्य. कोणी जरी म्हणलं काय आता झालं, आता हे दुखतंय हो, फार दुखतंय, झालं आता मरतंय, आता ते झालं, फार झालं, फार झालं, 65 झालं, मरतंय आता ते. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं? आणि तुम्ही कुठे आहात? उत्पत्तीमध्ये असलेले 2 प्रश्न नेहमी लक्षात ठेवा बरं का प्रियांनो, लक्षात ठेवा. कुठले प्रश्न विचारले उत्पत्तीमध्ये? तू कुठं आहेस? आणि कोणी तुला सांगितलं? कोणी तुला सांगितलं? डॉक्टर भरपूर आहेत तो सांगणारे, डॉक्टर भरपूर आहेत, कोट्या रुपये ते घेतात. म्हणून तर डॉक्टर की सोडून टाकला. आता हाडबिडं तोडून जोडत होतो परंतु ते सोडलं. आता परमेश्वराच्या राज्यामध्ये हृदय जोडतो आणि परमेश्वराकडे नेतो. हे काम करतो मी. डॉक्टर की सोडून टाकली, काही उपयोग नाही त्याच्यामध्ये, काहीही उपयोग नाही. सर्व थोतांड चाललंय अलीकडे, सर्व खोटापणा चाललेला आहे. दीर्घायुष्य, दीर्घायुष्य, दीर्घायुष्य. किती दीर्घायुष्य? त्याप्रमाणे तुमची इच्छा जोपर्यंत आहे त्याप्रमाणे परमेश्वर येऊन त्याप्रमाणे तो करणार नाही. तुमची इच्छा जी केवढी आहे तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी, आणि तुम्ही पूर्ण त्या ठिकाणी आयुष्यभर त्या ठिकाणी तुम्ही चांगले राहाल. तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला रोग नाही, काय नाही. कारण की तुम्ही कुठे आहात? ख्रिस्तामध्ये आहात. ख्रिस्तामध्ये. हे सर्व त्या ठिकाणी फायदे आम्हाला आहेत ख्रिस्तामधले. मी दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन आणि त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडेन. त्यांनी सिद्ध केलेलं तारण आहे. एक दिवस अगोदर, आमचा जन्म होण्या अगोदर त्यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी सर्व त्या वहीमध्ये नमूद करून ठेवलेलं आहे. आणि ते सिद्ध केलेला आशीर्वाद तो त्या ठिकाणी आम्हाला तो देणार आहे. आणि तो आमचं तारण काय आहे हे आम्हाला तो सांगणार आहे. एक वचन सांगतो, फार महत्त्वाचं आहे. बी पेरणाऱ्यांचा दृष्टांत आपण ऐकला. चांगल्या जमिनीत पेरलेलं बी किती पट फळ देतं? 30 पटे, 60 पट आणि 100 पट. आपण बघितलं 30 पट करणारा कसला तो शेतकरी आहे, 60 पट करणारा कसला आहे, आणि त्या ठिकाणी 100 पट. हे जुन्या करारातलं आहे हो, जुन्या करारातलं आहे. कळलं का? त्या ठिकाणी परमेश्वराने त्या ठिकाणी दिलेला आहे. अनुवाद याचा 1 अध्याय आणि 11वं वचन. 11वं वचन. तुमचा पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्ही आता आहात, त्याच्या सहस्त्रपट तुम्हाला वाढव. सहस्त्रपट तो तुम्हाला आशीर्वाद देणार आहे परमेश्वर. सहस्त्रपट, 100 पटीने त्या ठिकाणी म्हणू नका हो, 100 पटीने नाही. 100 पट म्हणलं तर त्या ठिकाणी नुसतं तेवढंच. देवा दे ना मला 5 रुपये दे, देवा मला दे ना 500 रुपये दे. मागा, किती मागायचं तेवढं मागा, केवढं मागायचं तेवढं मागा हो. तो तुम्हाला देतो, तो तुम्हाला आशीर्वादित करतो, तो मला देतो. तो कधीही तुम्हाला त्या ठिकाणी करत नाही. आणि त्याप्रमाणे आम्ही त्याच्याकडे पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही मागितलं पाहिजे. त्या ठिकाणी काय होतं? जे आम्ही मागतो त्याच्या पट्टीने तो जास्ती देतो. सहस्त्रपट आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही नेहमी हे डोक्यात ठेवून सहस्त्रपट तो देतो. त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी हे करून आम्ही त्याच्याकडे मागणी करावी. तो म्हणाला मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. आम्ही कसं मागतो? अब्राहामाने काय केलं त्या ठिकाणी? त्याला सांगितलं तुला मुलगा होईल, परंतु तरी त्याला शंका होती. गेला, ते आणि त्याच्या बायको कुठं आहेत? तंबूमध्ये आहेत. तंबूमध्ये
तंबूमध्ये झोपलेत, दोघंही झोपलेत. कुठं बघतात? वर बघतात. वर काय दिसतंय? तंबू. अरे बाबा, तंबूमध्ये झोपून तारे कसे दिसतील? आमेन. तंबूच्या बाहेर यायला पाहिजे. म्हणून परमेश्वर काय म्हणतो? तंबूच्या बाहेर ये, तंबूच्या बाहेर ये. तुझी बुद्धी, तुझे विचार, तुझे कल्पना, तुझे मनोरथ, त्या ठिकाणी तुझे कृती, तुझे सर्व त्या ठिकाणी सर्व संकोचित आहेत आणि ते अत्यंत संकोचित आहे. म्हणून आता तू बाहेर ये आणि त्या ठिकाणी वर बघ. म्हणून त्याला वर बघायला लावलं. वर बघितल्यानंतर त्यांनी तारे बघितले. आता परमेश्वर म्हणतो मोज तेवढं तू, त्या ठिकाणी तुला संतान होणार आहे. 100 होते का ते? सहस्त्रपट होते का ते? तो राष्ट्रांचा पिता त्याला केलेला आहे, राष्ट्रांचा पिता त्याला केलेला आहे. इतका आमचा परमेश्वर चांगला आहे. तो म्हणतो मी किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि तो अनुभव आम्हाला दररोज दररोज मिळतो. मी तर दररोज घेतो बाबा अनुभव. आय एम टेकिंग इट एव्हरी डे, आय एम टेकिंग इट एव्हरी डे. आणि देव करो ह्या ठिकाणी आपल्याला आशीर्वादित करो. पुष्कळ सांगायचं होतं परंतु आता बस. सर्वांच्या मुखांवरनं असं मला दिसतं की सर्वांना भूक लागलेली आहे. इट इज ऑलरेडी 9. लागली का भूक? हे वचन खाल्ल्यानंतर काय भूक लागते आता? आमेन. ओके, प्रार्थना करूया आपण. सेनाधीश परमेश्वर आमच्या देव बापा, आमच्या दयासागरा, अंशू आणि आम्ही शिफासाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू. हे 2 लेकरं तुझे आहेत आणि त्याप्रमाणे प्रभू परमेश्वर त्यांचा भाऊ सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू. किती चांगली साक्ष त्यांनी दिलेली आहे. तुझी कृपा त्या ठिकाणी त्यांच्या मंडळीमध्ये, त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या फॅमिलीमध्ये त्या ठिकाणी कृपेची ढगफुटी तू केलेली आहेस. आणि त्याबद्दल आज आम्ही तुला आभार मानतो तुझे. तू किती चांगला आहे याचा अनुभव तू आम्हाला दिलास आणि याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांना आशीर्वादित कर. शिवा त्या ठिकाणी असताना तिचं संगोपन कर. जाता येतं तिचा आशीर्वाद, तिला आशीर्वादित कर. तिचं जाणं येणं तू आशीर्वादित कर. सर्व घाणेरडे त्या ठिकाणी नजरा, सर्व घाणेरडे युक्ती, सर्व घाणेरडे त्या ठिकाणी अल्टर्स तिच्या भोवती जे उभे केले जातात ते आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही बांधतो, काढून टाकतो. लिव्ह इन द नेम ऑफ द जीसस. तिने प्रत्येक वेळेला जे काही करावं त्या ठिकाणी हृदयामध्ये प्रभू परमेश्वरा तुझ्या प्रीतीमध्ये राहून त्या ठिकाणी प्रभू परमेश्वरा नेहमी प्रीतीचं आणि त्या ठिकाणी विश्वासाचं उरस्त्राण घालून तिने त्या ठिकाणी पेशंटची सेवा तिने करावी आणि तुझं गौरव तिने करावं. अंशूसाठी पण मागतो. फार मोठं कार्य करत आहे ती, फार मोठं कार्य करत आहे. तू म्हणालास की जर तुम्ही एकमेकांवरती प्रीती करता त्याप्रमाणे तुम्ही माझे शिष्य आहात. खरोखर ती तुझी शिष्य आहे प्रभू. ह्या दोघी तुझ्या शिष्य आहेत. त्याच्या कुटुंबामधले सर्वजण तुझे शिष्य आहेत. कारण की ते एकमेकांवरती प्रीती करतात, एकमेकांवरती प्रीती करतात. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रभूशा तुझ्या चांगुलपणाचा अनुभव तू त्यांना दिलास, त्यांना तू आशीर्वादित केला. आज तो आनंद त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होत असताना आज आम्ही मनापासून तुझे गौरव आम्ही करतो. तुला मान महिमा गौरव आम्ही तुला देतो. इथं बसलेल्या आलेल्या सर्वांवरती आशीर्वाद पाठव. जे काही अन्न तयार केलेलं आहे ते पण तू आशीर्वादित कर. येशू ख्रिस्ताच्या थोर पवित्र गोड नावाने मागतो म्हणतो एक आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता येथे जमलेल्या प्रत्येकांवरती आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन.